श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 6 जानेवारी वार मंगळवार, नवीन वर्षाची सुरुवात आणि त्यातच वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी म्हणतात. असे मान्यता आहे की या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टीचे फळ मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय प्रभावी असा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल. शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल. घरात पैसाच पैसा येईल. इच्छापूर्ती होईल. मुलांच्या अडचणी संपेल. घरातील दारिद्र्य संपेल. असा हा प्रभावी उपाय कसा करायचा, त्याचबरोबर या दिवशी कोणकोणते पूजेचा शुभ मुहूर्त आहे, त्याचबरोबर चंद्रोदय कधी आहे, बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावर, मुलाबाळांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. सर्वात आधी जाणून घेऊया तिथी कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे. चतुर्थी तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो 5 जानेवारी 2026 रोजी रात्री उशिरा होत आहे आणि चतुर्थी तिथीची समाप्ती ही 6 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:50 संपेल. चंद्रोदयाची वेळ ही 8:55 ते 9:05 दरम्यान असणार आहे. तुमच्या शहराचा अचूक वेळ तुमच्या पंचांगात पाहून जाणून घेऊ शकता. दिवसभर अंगारक योग हा मंगळवारी असल्याने संपूर्ण दिवस हा शुभ असणार आहे. या दिवशी ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग जुळून येत आहे. या योगांमध्ये केलेली कोणतीही पूजा किंवा नवीन कामाची सुरुवात ही यशस्वी ठरते. तसेच मंगळ ग्रह आणि गणपती यांचा संबंध असल्याने ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहेत त्यांच्यासाठी हा दिवस वरदान आहे. या दिवशी काय करावे आणि काय करू नये, तर सर्वात प्रथम आपण बघूया की काय करावे. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. लाल रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. दिवसभर उपवास करावा आणि गणपतीच्या मंत्रांचा जप करावा. रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ देऊनच उपवास सोडावा. काय करू नये, या दिवशी तामसिक भोजन, कांदा, लसूण, मांस, मदिरा टाळावे. कोणाशी वाद घालू नये किंवा खोटे बोलू नये. गणपतीच्या पूजेत तुळस अर्पण करू नये. गणपतीला तुळस वर्ज्य आहे. म्हणजेच गणपतीची पूजा आणि सेवा कशी करावी. गणपतीच्या मूर्तीला किंवा फोटोला अभिषेक करा. शेंदूर आणि अत्तर अर्पण करा. गंध, फुलं, अक्षदा अर्पण करा. बाप्पाला 21 दुर्वांची जोडी ओम गण गणपते नमः म्हणत अर्पण करा. बाप्पाची प्रिय मोदक किंवा लाडू यांचा नैवेद्य दाखवा. अथर्व शीर्षमचं पठण करा. या दिवशी अत्यंत फलदायी ठरते पठण जर केलं तर. या दिवशी जर तुमची कामे अडकत असतील किंवा कर्जाचा त्रास असेल तर काही उपाय करा. कर्जमुक्तीसाठी तुम्हाला गणपतीला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी 21 दुर्वांच्या जुड्या लाल धाग्यामध्ये बांधून बाप्पाला अर्पण करा. सुख शांतीसाठी ओम गम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करा. त्याचबरोबर हा जो प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो देखील तुम्हाला करायचा आहे. बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही आपल्या कष्टाचं, मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल. घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो अडचणी, अडथळे, आजारपण यामध्ये जर तो खर्च होऊन जात असेल, तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात, मग त्या इच्छा तुमच्या धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, कर्जमुक्ती संबंधीची असेल किंवा तुमच्या आजूबाजूला अनेक प्रकारची लोक राहतात, मग ते आपले शेजारी किंवा रिलेटिव्ह असू शकतात, तर त्या सर्वांचा तुम्हाला त्रास होत असेल. कारण काही अशी लोक असतात त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि अशा लोकांनाच आपण शत्रूंचा त्रास जो आहे तर तो म्हणत असतो. तर असा हा शत्रूंचा त्रास जर तुम्हाला होत असेल किंवा आलेला पैसा, आलेली लक्ष्मी ही तुमच्या हातामध्ये राहत नसेल, आलेला पैसा हा आजारपण, दुःख, संकटे आणि अडचणी यामध्ये तो खर्च होऊन जात असेल, इच्छापूर्ती होत नसेल, आजारपण, घर सोडायचं नावच घेत नसेल, तुमची प्रगती ही थांबून गेलेली असेल, व्यापाराची, व्यवसायाची, नोकरीची जी काही प्रगती असेल ती कुठेच होत नसेल, तर तुमच्या अशा ह्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना
तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो अत्यंत प्रभावी असा मानला जातो. फक्त ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो, तर ती पूर्ण भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला करायची असते. त्यावेळेसच आपल्याला त्याचे चांगले फायदे जे आहेत तर ते बघायला मिळत असतात. आता बघा, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मसूर डाळीचा हा उपाय करणे अत्यंत प्रभावी मानले जाते, कारण ज्योतिषशास्त्रात मसूर डाळीचा संबंध मंगळ ग्रहाशी जोडला जातो आणि मंगळ ग्रहाचे आराध्य दैवत श्री गणेश आहेत. मंगळ ग्रहाचा रंग लाल आहे आणि मसूर डाळी लाल रंगाची असते. अंगारकी चतुर्थी मंगळवारी येते. ज्याच्या पत्रिकेत मंगळ दोष आहेत किंवा ज्यांचा मंगळ भारी आहे, त्यांनी गणपतीला मसूर डाळ अर्पण केल्याने मंगळाचा अशुभ प्रभाव कमी होतो. कर्ज, दारिद्र्य आपले जे आहे तर ते दूर होते. त्याचबरोबर ऋणमुक्ती, जे गणेश स्तोत्र आहे तर ते म्हटले तर मसूर डाळ अर्पण केल्यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात, शत्रूंवर विजय मिळवण्याची शक्ती प्राप्त होती अशी मान्यता आहे. जर तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल, कामात अडथळे येत असेल आणि पैशांची चणचण भासत असेल, तर अंगारकी चतुर्थीला तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करून बघा आणि याचे अनुभव सांगा. नक्कीच तुम्हाला याचा खूप खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. आता उपाय कसा करायचा? सर्वात अगोदर सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ आंघोळ करायची, घरातील गणपती बाप्पांची पूजा करायची आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. सुतक पिरियड्स असेल तर उपाय करता येणार नाही. 1 वाटी अख्खी मसूर डाळ घ्या, एक छोटा लाल कपडा तुकडा घ्या आणि थोडेसे शेंदूर घ्या. मंगळवारी अंगारकीला सकाळी आणि किंवा संध्याकाळी गणपती समोर बसा. लाल कपड्यावर मसूर डाळ ठेवा, त्यावर थोडा शेंदूर शिंपडा. मनामध्ये तुमच्या शत्रूचं नाव घेऊन किंवा बाधा दूर व्हावी अशी प्रार्थना करून आणि घरात लक्ष्मी स्थिर राहू दे अशी इच्छा बोलून दाखवा आणि ओम ऋणहर्तय नमः किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करा. त्यानंतर ती डाळ कपड्यात बांधून त्याची पुरचुंडी म्हणजेच गाठोडे तयार करा आणि ती गणपतीच्या चरणाशी ठेवा. पूजा झाल्यावर ही पुरचुंडी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर टांगू शकता किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता. या उपायाने काय होणार आहे तर शत्रुबाधा, तुमच्या विरुद्ध काटकारस्थान करणाऱ्यांच्या बुद्धीत बदल होतो किंवा त्यांचा त्रास थांबतो. अडकलेले पैसे परत मिळतात, उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात, मनातील प्रबळ इच्छा लवकर पूर्ण होण्यास बाप्पाची मदत मिळते आणि ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्या सुद्धा तुमच्या दूर होतात. हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जरी केला तरी सुद्धा चालू शकतो किंवा आपल्या घरामध्ये जरी केला तरी सुद्धा चालू शकतं. महिला पुरुष कोणीही हा उपाय जो आहे तर तो करू शकतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी एक छोटासा पण अत्यंत शक्तिशाली उपाय तुमच्या नशिबाचे टाळे उघडू शकतो. तुम्हाला फक्त थोडी मसूर डाळ घ्यायची आहे. मसूर डाळ ही मंगळाचे प्रतीक आहे आणि उद्याचा दिवस मंगळाचाच आहे. गणपती बाप्पाला मसूर डाळ अर्पण केल्याने केवळ कर्जमुक्तीच मिळत नाही तर गुप्त शत्रूंचा नाश होतो आणि घरात पैशांची आवक वाढते. बाप्पाच्या चरणाशी डाळ ठेवून मनातील इच्छा बोलून दाखवा आणि बाप्पा तुमची हाक नक्कीच ऐकेल. तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे. तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.